नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा लावण्याला विचारतो की तू अजूनपर्यंत मला सांगितलेलं नाही की तू रोजेसचा बुके माझ्या घरी का पाठवलेला होता। तेव्हा आता लावण्याला काय उत्तर देवा हे समजत नाही, तर ती फक्त आर्यनकडे पाहत असते। लावण्य म्हणते की ते म्हणजे मला, तर अर्णव विचारतो की काय काय म्हणायचं तुला। तेव्हा लावण्य त्याला सांगत असते की अरे तुझ्या अंडर खाली मी जे काही ट्रेनिंग बिझनेसची घेते त्याला 1 वर्ष पूर्ण झालं, म्हणून मनापासून मला तुला थँक्स म्हणायचं होतं। सिरियसली म्हणून हे सर्व काही जे काही केलं मी ते केलं आणि त्यासाठी बुके तो घरी पाठवला। तेव्हा अर्णव रागाने म्हणतो की जर तुला बुके द्यायचा होता तर तू ऑफिस मध्ये सुद्धा देऊ शकली असती, तुम्हाला थँक्स सुद्धा म्हणू शकली असती, मग बुके घरी पाठवण्याची तुला काय गरज होती। तेव्हा आता लावण्य काही सांगायला तयार नसते, तर अर्णव म्हणतो की लावण्य हे बघ मी तुला काहीतरी विचारतोय त्याचं उत्तर दे। लावण्य म्हणते की हो हो मी तुला तेच सांगते की अरे यार बुके मी तुला संध्याकाळीच पाठवणार होते आणि तो पण तू घरी असताना, आणि आय थिंक तू सकाळी हा डिलिव्हर झाला असावा, बहुतेक त्या बॉयकडून काहीतरी असा घोटाळा झालेला असावा, पीएमच्या जागी त्याने एएम असं कन्सिडर केलं असावं, अशीच काहीतरी मिस्टेक त्याच्याकडून झाली असावी। अरे यार तुला राग येईल असं काही मुद्दाम मी करेल का, आणि त्याला सॉरी म्हणते। तेव्हा आता अर्णव हा लावण्याला म्हणतो की आता मात्र तू काळजी घे की हे असलं परत कधी काही होणार नाही म्हणून। तेव्हा लावण्य म्हणते की नाही होणार परत, आणि लगेच ती परत आपल्या इकडे बाहेर निघून येते। आणि लावण्याला मात्र आता खूप असा राग आलेला असतो, आणि तेवढ्यात विराज हा काही पेपर्स घेऊन येतो आणि मॅडमला म्हणजे लावण्याला म्हणतो की मॅडम आहो तुम्ही हे पेपर्स मागवले होते ते हे पेपर्स। लावण्य कसलाही विचार न करत रागाच्या भरात ते पेपर्स आता फेकून देते आणि ते विराजच्या अंगावर उधळून देते आणि त्याला चुटकी वाजवत म्हणते की नेक्स्ट टाइम माझा मूड बघूनच तू माझ्या समोर यायचं, नॉनसेन्स कुठला लक्षात राहील ना। आणि तोऱ्यात लावण्य आता रागात आपल्या कॅबिन मध्ये निघून जाते। त्यानंतर मात्र आता इकडे सुभद्रा आणि ईश्वरी या गणपती बाप्पांच्या मंदिरात येतात। सुभद्रा आजी आणि ईश्वरी ह्या दोघे एकासोबत पाया पडतात। ईश्वरी ही गणू बाप्पांसमोर पेढे ठेवते, गणू बाप्पा हे पेढे तुझ्यासाठी, आज मला नोकरी मिळाली आणि सगळ्यात अगोदर मात्र तुझं तोंड गोड करते असं ईशू ही हात जोडून गणपती बाप्पांना म्हणत असते। तर आजी अगदी कौतुकाने ईशूकडे पाहत असते। आता ईशू ही गणपती बाप्पांना म्हणत असते की इंदोर मध्ये जर असते तर माझ्या हातचा जिलेबाच मी तुला दिला असता, तुझा हा आशीर्वाद कायम असाच माझ्या पाठीशी राहून। तेव्हा आता सुभद्रा आजी विचारते की काय अरे वा नोकरी मिळाली तुला, म्हणून सुभद्रा आजी सुद्धा खुश होते आणि परत ईशूला म्हणते की सॉरी बर का मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकत होते। तेव्हा आता ईशू खुश होत म्हणते की हो ना आजी, अहो मी अशीच गणू बाप्पाशी बोलत असते, त्याला तर माझी सवयच आहे। तेव्हा आता सुभद्रा आजी म्हणते की ईशू खरंच खूप खूप अभिनंदन बर का। तेव्हा आता ईशू सुद्धा अगदी खुश होत म्हणते की थँक्यू आजी, आणि ती आता सुभद्रा आजीच्या पाया पडते आणि आता आजी सुद्धा तिला आशीर्वाद देते। तर ईशू म्हणते की तुमचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असून द्या। तेव्हा सुभद्रा आजी म्हणते की हो ना अगं तो तर कायमच आहे, आणि मला सांग बरं तू तर आत्ताच मुंबईत आली आणि तुला इतक्या लवकर नोकरी सुद्धा मिळाली। तेव्हा ईशू म्हणते की अहो आजी करावी तर लागेलच, केवढी महागाई आहे तुमच्या ह्या मुंबईमध्ये, आणि थोडासा चेहरा वळवते आणि तो भडकूचंद बसला ना माझ्या डोक्यावर असं थोडंसं रागवून म्हणते। आजी ती तिला विचारते की काय ग काय म्हणालीस, कोण बसलं तुझ्या डोक्यावर। आता ईशू आपली जीभ दाताखाली दाबते आणि म्हणते की अहो आजी मी असं म्हणाले की पैसे तर आता ह्या मुंबईत आल्यानंतर कमवावेच लागतील, कारण काही लोक फक्त आपल्याकडे किती पैसे आहे हेच बघत असतात, बाकी आपण लोकांशी कसं वागतो, नातेगोती जपतो की नाही, आपल्यात माणुसकी आहे की नाही याचा काही विचारच आपण नाही करत। मग आता तुम्हीच मला सांगा की मी माझ्या आई बाबांवर किती प्रेम करते, माझ्या ताईवर किती प्रेम करते, आत्यावर किती प्रेम करते, गणू बाप्पावर माझं किती प्रेम आहे हे पैशावर आजी कधी मोजता येईल का बरं। हा आजी हसून मान डोलावते आणि नाही म्हणते। तर ईशू म्हणते की नाही ना, तर आजी म्हणते की अजिबात नाही, अगं पण मी तुला सांगते की असे काही लोक तर असतातच, अगं आमच्या घरात सुद्धा आहेत असे काही नमुने। ईशू विचारते की हो का, आणि ईशूला खूप असं हसायला येतं। तर आता ईशू म्हणते की आजी अहो इथपर्यंत आलात तर मग आमच्या घरी चला, इथेच मी पलीकडच्या गल्लीत अगदी जवळ कर ते गॅरेज आहे ना तेथेच राहतो आम्ही। तेव्हा आता सुभद्रा आजी म्हणते की अगं आज नको, एकतर माझी अजून पूजा सुद्धा राहिलेली आहे, एक दिवस मात्र मी नक्की येईल। तर ईशू म्हणते की हो हो नक्की या बरं का। तेव्हा आता ईशू गणपती बाप्पांचं पुन्हा दर्शन घेते आणि तेव्हा तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो। तर ती आता लगेच म्हणते की आजी या पेड्याच्या बॉक्स मधील काही पेढे तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा आणि तुमच्या घरच्यांना सांगा मला नोकरी मिळाली म्हणून। तेव्हा आजी खुश होते। आजी म्हणते की अगं तू तर इतक्या प्रेमाने देते तेव्हा नक्की देईन
येईन बरं का मी. तेव्हा आता इशू म्हणते की बरं बरं, हे घ्या, मी तुम्हाला नेण्यासाठी हे पेढे काढून ठेवते. आजी म्हणते की बरं बरं. आणि इशू आता आजीला म्हणते की चला आजी, आता मी येते, परंतु हे पेढे मात्र घरी देण्यासाठी नक्की विसरू नका. तेव्हा आजी हसते आणि इशूवर खुशच म्हणते की हो हो अगं नक्की देईल. तेव्हा इशू धावतच निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे राजेश हा इशूच्या घराच्या बाहेर तेथे वाटच पाहत असतो. घड्याळात पाहतो आणि ही अजून का आली नसेल अशी तिची वाट पाहत असतो. इशू धावतच आता गणबाप्पाच्या मंदिरातून बाहेर निघते आणि आजीला मात्र आता तिचं हे अगदी कौतुक वाटत असतं. तेव्हा राजेश विचार करतो की डायरेक्ट अरे तू तर तिच्या घराच्या बाहेर येऊन बसला, तू काही घाई तर करत नाही ना, असे स्वतःला म्हणून. तू आता मात्र इशू येताना त्याला दिसते म्हणून तो लगेच फोनवर बोलण्याचं नाटक सुरू करतो की जसं त्याला घर मालकाने घराच्या बाहेर काढलं आणि तू मालकाशी बोलत आहे की प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला 2च महिन्यामध्ये सर्व काही भाडं देऊन टाकतो. परंतु आता मात्र त्याने घाईने फोन कट केलेला आहे असं दाखवण्यात येतं. तर आता इशूचं लक्ष ह्या राजेशकडे जातं. ती धावतच आता त्यांच्याजवळ येते. इशू म्हणते की राकेशजी तुम्ही येथे. तेव्हा राकेश आता मुद्दाम उठून उभा राहतो आणि तो सुद्धा मुद्दाम म्हणतो की तुम्ही इथे राहता. तर आता त्याला सर्व काही माहिती असते की इशू कुठे असते. परंतु आता मात्र इशूच्या घरात राहण्यासाठी त्याला हे सर्व नाटक करायचं असतं. तर इशू म्हणते की हो हो इथेच समोर मी माझ्या आत्याच्या घरी राहते. इशू खुशून म्हणते की अहो राकेशजी तुम्ही येथे भेटला बरं झालं. अहो तुम्हाला तर मी फोन करून कळवणारच होते की राकेशजी माझी नोकरी पक्की होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप 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 थँक्यू. आणि हा पेढा घ्या. परंतु आता मात्र तो आनंद झाल्यासारखा दाखवत नाही, कारण त्याला कसलं तर टेन्शन आहे असे मुद्दाम तो ईश्वरीला दाखवतो. तेव्हा आता तो पेढा घेतो आणि तर लगेच इशू त्याचा चेहरा पाहून विचारते की राकेशजी काय झालं, तुमचा चेहरा असा पडला आणि ही बॅग वगैरे काय झालं. तेव्हा आता राकेश म्हणतो की बॅग म्हणजे अचानक मला घर सोडावं लागलं. तर इशू विचारते की काय झालं. तर आता राजेश पूर्णपणे खोटं बोलतो आणि तो म्हणतो की माझं 3 महिन्यांचं भाडं देण्याचं राहिलं होतं, कारण जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा मात्र आता माझं सर्व काही सामान रस्त्यावर फेकून दिलं होतं आणि मला हे सर्व बघून धक्काच बसला होता. तर इशू म्हणते की अरे भगवान, इन्सानियत नावाचा काही प्रकार वगैरे आहे की नाही इथे सगळे लोक फक्त पैशाच्याच मागे लागले. तेव्हा आता राकेशचं पूर्णपणे नाटक सुरूच असतं की इशू अहो मी त्यांना समजावण्याचा खूप असा प्रयत्न केला, परंतु माझं तर ते ऐकून घ्यायला तयारच नव्हते. तेव्हा मात्र आता इशू म्हणते की राकेशजी मी तुम्हाला एक विचारू का, तुम्ही तर वकील आहात, म्हणजे तुमचं 3 महिन्यांचं भाडं कसं काय देण्याचं राहिलं. ते पूर्णपणे आता इशूला खोटं बोलायला सुरुवात करतो की हे बघा मी वकील आहे तरी सुद्धा ज्या लोकांना केससाठी वकील परवडत नाही त्यांच्या केसेस मी घेतो आणि ब्रो बनून मी केसेस लढतो. जमेल तितकीच फी मला लोक देत असतात आणि त्या पैशांमध्ये कसं बसं माझं भागतं आणि मला मात्र गरिबांना मदत केल्याचं समाधान मिळतं. आणि ही अशी वेळ रस्त्यावर येण्याची येते आणि लोकांच्या ह्या केस लढता आयुष्याची लढाई लढण्याची ताकद आता माझ्यात नाही उरली. जाऊन दे, त्यामुळे आता ही मुंबई सोडलेलीच बरी राहील. तेव्हा आता इशू म्हणते की राकेशजी अहो असं काय बोलता, प्लीज असं काही बोलू नका. जो इंसान लोगों की मदद करता है तर ईश्वर उसकी मदत खुद करता है. तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो असं काय बोलता, बरं तुम्हीच सांगा बरं मला कोण मदत करणार आहे, कोण मला राहण्यासाठी जागा देणार आहे. तर इशू म्हणते की अहो मी करते, मी तुमचा राहण्याचा बंदोबस्त करते. तेव्हा राकेश म्हणतो की अहो काय करणार आहात तुम्ही मला तुमच्या घरात ठेवून घेणार आहात का. इशू म्हणते की हो हो अहो तेच तर मी करणार आहे. त्यामुळे राकेशजी फक्त 2च मिनिट तुम्ही येथे बसा, मी तुमचा राहण्याचा बंदोबस्त लगेच करून येते. तेव्हा राकेश म्हणतो की मला खरंच तुमचं काही कळलं नाही, नेमकं तुम्ही असं काय म्हणतात. इशू म्हणते की नाही फक्त 2च मिनिट. तर राकेश म्हणतो की नाही अहो. परंतु इशू आता धावतच जाते आणि शेवटी आता राकेशच्या मनासारखंच होतं आणि तो अगदी मनात खुश असतो, कारण काही झालं तरी आता त्याला फक्त ईश्वरीच्या घरी राहण्यासाठी हा सर्व प्लॅन करायचा असतो. आणि तो अगदी खुश होऊन म्हणतात की शेवटी ईश्वरीच्या घरामध्ये आपली एंट्री फिक्स झाली. त्यानंतर मात्र आता इकडे वल्लभरी मामी ही अर्णव येण्याची वाट पाहत असते की कुठे हा कोलमडला असेल. किती त्याची वाट बघून एऱ्याझऱ्या घालून माझे पाय असे दुखून आले, परंतु अजून सुद्धा त्याचा काही तपास नाही. आणि तेवढ्यात मात्र आता अर्णवची गाडी घरी येते आणि तो गाडीतून खाली उतरतो. तेव्हा आता अर्णवला बघून मामी लगेच त्याला आवाज
आवाज देते की अर्णव अरे इकडे ये. तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय मामी काय झालंय. तेव्हा आता मामी मुद्दाम अगदी मायेचं आणि प्रेमाचं नाटक करून म्हणते की अरे बाळा अरे किती उशीर दमला असेल, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येऊ का. तर अर्णव म्हणतो की नाही मामी. ओके मला नकोय. तर आता वल्लभरी मामी म्हणते की काय रे किती जीवाचा हा तू त्रास करून घेतो, इतकी मोठी कंपनी सांभाळतो, हे काही इतकं एजी नाही, भल्या भल्यांना हे काही जमत नसतं. तेव्हा मात्र आता अर्णव हसतो आणि मामी मी आलोच. तेव्हा आता वल्लभरी मामी म्हणते की अरे अर्णव जरा बस मामीशी गप्पा कर. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं आणि तो शेवटी तेथे खाली तेथे सोप्यावर बसतो. तर आता वल्लभरी मामी म्हणते की माझा भाचा किती गुणी आहे, माझ्याशी चक्क गप्पा मारायला बसलास. मग मला सांग बरं आजचा तुझा दिवस कसा गेला. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मस्त. तर आता वल्लभरी मामी म्हणते की व्हेरी गुड. अरे अर्णव तुझे सगळे काही दिवस अगदी तुझ्या मनाप्रमाणे जाऊन दे, कारण कसं आहे की कधी कधी आपण मनामध्ये विचार एक करत होतं काहीतरी भलतं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मामी हे बघ मी आता खरंच काही कधी होऊन देणार नाही. मामी म्हणते की हो ना अरे ते तर आहे, परंतु अरे कसं आहे की तुझ्या आजीला तर तुझ्या लग्नाची खूप अशी घाई झालेली आहे, त्यामुळे तू त्यांच्या मनाप्रमाणे एखाद्या मुलीशी लग्न करण्यापेक्षा तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं तरच मात्र तुझ्या मनासारखं होईल. तेव्हा अर्णव मात्र आता हे शब्द ऐकून तो मनात आता इतका भडकत असतो, कारण गेल्या काही मागच्या म्हणजे आयुष्यामध्ये मागच्या काही भूतकाळात काही घटना असं त्याच्याशी घडलेल्या असतात, त्यामुळे त्याला त्या गोष्टीचा इतका राग येत असतो. आणि वल्लभरी मामी म्हणते की अरे कसं आहे की तुझ्यात आणि आकाशमध्ये दोघांचाही अगदी प्रेमात पडण्याचं वयच आहे. आता मात्र अगदी ही अर्णवला आजीच्या विरोधात जाऊन कसं वागायचं याचं ती भडकावत असते. वल्लभरी मामी विचारते की मला सांग अर्णव बाळा तुझ्या आसपासची एखादी मुलगी तुला आवडते का. तर अर्णवला आता राग येतो. अर्णव म्हणतो की मामी हे बघ मला कोणतीही मुलगी नाही आवडणार सुद्धा नाही. तर आता मामी म्हणते की मग तर बेस्टच झालं, म्हणजे अर्णव आता लग्न नाही करणार असं म्हणून ती खुश होते. आणि अर्णव तिच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा वल्लभरी मामी पुन्हा म्हणते की अरे तुझ्यासाठी हे बेस्ट आहे, तेच व्हायला हवं. आणि अर्णव अरे कसं आहे की आजकालच्या मुलींना फक्त नवऱ्याबरोबर ATMचं मशीनच लागतं, त्यांच्यासाठी नवरा म्हणजे फक्त आणि फक्त पैसा असतो, भावना नावाचा काही प्रकारच नाही. आणि हे बघ ना अरे आपल्या शेजारच्या बंगल्यातील ते आठवले आहे ना, तर त्यांच्या मुलाच्या लग्नाला एकच वर्ष म्हणजे महिना झाला होता, त्यांची ती सून माहेरी गेली तर परत आलीच नाही. आणि आता तर म्हणते की सासरच्यांनी माझा खूप असा छळ केला आणि पोटगी म्हणून मला भरपूर अशी रक्कम हवी आहे. आणि अर्णव अरे तुला माहिती आहे का आजकालच्या मुली ह्या मुलाला नाही विचारत, फक्त बँक बॅलन्स विचारते. तेव्हा मामी आता लग्नाविरुद्ध ज्या काही अर्णवच्या कल्पना आहेत त्यात आणखीन ती भडकून देण्याचा प्रयत्न करत असते की जर असं काही मी त्याला भडकून दिलं तर मात्र अर्णव लग्नाचा विचारच करणार नाही असं तिला वाटत असते. तेव्हा मात्र आता अर्णवला इशूचं जे काही बोलणं आहे तर ते आठवतं की आम्ही बँक बॅलन्स वरून नाही मनावरून ओळखतो की तो किती श्रीमंत आहे तो, आणि या बाबतीत मात्र तुमचा बॅलन्स 0 आहे. इशूचं हे बोलणं सारखं सारखं अर्णवच्या कानामध्ये घुमत असतं. त्यानंतर मात्र आता इकडे इशू घरी येते आणि नमो आणि इशू आत्याला धरतात, तिला खाली बसवतात आणि इशू ही म्हणते की आत्या अगं खाली बस तुला पेढा भरवते. आणि आत्याला ते तोंड उघडायला लावतात आणि इशू आपल्या हाताने आत्याच्या तोंडात पेढा भरवते. नमो आणि इशू दोघीही खूप खुश असतात. तर इशू खुशून म्हणते की आत्या आम्हाला नोकरी मिळाली. अगं आत्या माझी नोकरी ही कन्फर्म झाली. आणि दोघी अगदी आनंदाने उड्या मारत एकमेकींना टाळे देतात. तेव्हा आता जयू आत्या म्हणते की हो हो बाद झालं, आता कृपाच झाली त्या वर्षाची. इशू विचारते की आत्या आत्या अगं तू खुश तर आहेस ना. आत्या हो हो करत असते. तर इशू म्हणते की आत्या अगं जर इंदोरमध्ये तू असतील तुला जिलेबीच खिलवला असता, पण आत्या अगं इथे नाही मिळत. तेव्हा नमो म्हणते की अगं इशू आत्यासाठी पेढे सुद्धा अगदी येथे पुष्कळ आहेत. तेव्हा इशू म्हणते की ताई अगं तू बघतच राहता, मी बघ आता मस्त अशी नोकरी करणार, खूप काही पैसे मिळवणार आणि ते त्या तिला म्हणायचं असतं की ते भांडे फोडच्या तोंडावर फेकायचे असतात. तर लगेच जयू आत्या विचारते की काय ग ते काय ते तर इशू आपलं बोट धरूनच राहते आणि आत्तूला म्हणते की ते त्या अगं आत्या मला खूप खूप अशी खुशी झाली म्हणून आता ती आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. आत्या म्हणते की बास झालं, इतक्या उड्या मारायची काही गरज नाही. तर जयू आत्या विचारते की काय ग माझ्या साड्यांचं विसरलीस का, तू तर विकण्यासाठी साड्या घेऊन गेली होती आणि तेथेच त्या साड्या विसरून आली म्हणून, मग त्या साड्या परत तू
कधी घेऊन येणार आहे? एवढं माझं नुकसान झालेलं आहे, मग ते नुकसान माझं भरून निघणार आहे का तुझ्या या पगारातून? तर ईशू आणि नमू एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता नमू म्हणते की अगं आत्या जाऊन दे ना, नुकसान तर भरून निघेलच. अगं आपण फक्त आता ईशूच्या खुशीमध्ये खुशी मानूयात ना. जयू आत्या म्हणते की बोलली, ईशूची वकील बोलली. आणि जयू आत्या आता नमूवर सुद्धा पारा चढवते की अगं तुझा या ईशूवर किती इतका विश्वास आहे तेच मला नाही कळत. तेव्हा ईशू आणि नमू ह्या दोघी एकमेकांना डोळ्याने खुणावतात. तर जयू आत्या दोघींकडे पाहते आणि रागावून म्हणते की चला आता असं तोंडच बघत बसणार आहात की जेवणाची तयारी सुद्धा करणार आहात? तेव्हा नमू म्हणते की हो ना, मी पटकन काहीतरी असं चमचमीत खायला बनवते. तेव्हा आता ईशूच्या लक्षात येतं की जे राजेशचं काम आहे तर ती आत्याला म्हणते की आत्या अगं अजून एक गोष्ट सांगायची आहे. तर जयू आत्या ओरडते की आता आणखीन काय? तेव्हा ईशू म्हणते की आत्या तू चिडणार तर नाही ना? तर जयू आत्या म्हणते की सांग ना, तू सांगितलं नाही मग मी कशी चिडणार? तेव्हा आता लगेच ईशू म्हणते की आत्या अगं तुला कुणाला तरी भेटवायचंय. त्यानंतर आता अर्णव आणि इकडे वल्लभरी मामी हे बाहेर बोलत असताना आजी तेथे येते. आजीला माहिती असतं की आता ह्या वल्लभरी मामीचा स्वभाव कसा आहे म्हणून आजी रागाने म्हणतेस की काय चाललं? तेव्हा मात्र आता मामी तर रागाने आजीकडे पाहत असते. तर आजी म्हणते की काय आज मामी आणि भाषेचं मस्तपैकी संभाषण सुरू आहे. तर तेवढ्यात अंजली सुद्धा बाहेर येते. तेव्हा वल्लभरी मामी म्हणते की अर्णवला येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे त्याला चहा पाण्याचं विचारत होते. तर आजी विचारते की नक्की ना? तेव्हा आजी मात्र आता सर्वांना पेढे देते. तर आता तेव्हा ड्रायव्हर काका तर सर्वांना पेढे देत असतात. तर आता अंजली विचारते की कसले पेढे? तर आता आजी म्हणते की अगं ती एक मुलगी नव्हती का मागे आपल्याकडे साड्या घेऊन आली होती, तर तिला एक छानशी नोकरी लागली आणि ती मला मंदिरात भेटली होती, त्याचे हे पेढे. तर वल्लभरी मामीला लगेच राग येतो. वल्लभरी मामीने ते साड्या फाडलेल्या असतात. तर वल्लभरी मामी म्हणते की त्याच्याशी आपला काय संबंध? असंही मुलींनी स्वतः कितीही कमवलं तरी सुद्धा त्यांचा दुसऱ्याच्याच पैशावर डोळा असतो. आता वल्लभरी मामी अर्णव समोर हे बोलत असते. तर आजीला राग येतो. आजी रागाने म्हणते की वल्लभरी सगळ्या मुली अशा नसतात आणि एखाद्याने जर आपल्याला त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतलं आपण त्यात सहभागी व्हायचं नाही का? तेव्हा आता आजी ही अर्णवला पेढा द्यायला सांगते. तर अर्णव रागाने म्हणतो की आजी तुला माहिती आहे ना मी गोड खात नाही म्हणून. तो आज जायला निघतो. तर अंजली म्हणते की चिंटू अरे जरा ऐकून घे. परंतु चिंटू आता कुणाचं काही ऐकून घेत नाही आणि तडक तो आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता आजी रागाने अंजलीला म्हणते की त्याचा हा जो काही तापड स्वभाव आहे ना त्याचा फक्त त्याला त्रास होतो हे त्याला समजाव. तेव्हा आता जी अंजली आहे तर ती काकांना ते पेढे आत ठेवायला सांगते आणि मामींना म्हणते की मामी अगं काय ग का असं तू अर्णव समोर पैशासाठी मुली फक्त हे नाटक करतात असं कशाला बोलायचं होतं तू? तेव्हा वल्लभरी मामी म्हणते की अय्या अगं खरंच माझ्या डोक्यात तर काही नव्हतं, मी सहज आपलं बोलून गेले. दॅट इज दॅट. आणि हो ना अगं मी तर विसरूनच गेले आपण काय इथे अंजली बोलत उभं राहिलो. चल मला एकतर खूप अशी भूक लागली, जेवणाचं काहीतरी बघ म्हणून. तेव्हा मात्र आता तो पेढा फालतू आहे असं बोलून ती तोऱ्यात आतमध्ये जाते. तर अंजली सुद्धा आत जाते. तेव्हा आजी विचार करते की जेव्हा आम्ही साड्या पाहत होतो तेव्हा सर्व काही साड्या चांगल्या होत्या आणि जेव्हा वल्लभरीने साडी हातात घेतली तेव्हा मात्र ती साडी फाटकी कशी निघाली? मग ती साडी नक्की वल्लभरीनेच फाडलेली असणार हे आजीच्या लक्षात येते. म्हणून आजी आता रूम मध्ये येते आणि त्या सर्व काही साड्या ती अगदी चेक करून पाहत असते. तेवढ्यात ते अंजली येते. अंजली विचारते की अगं आजी काय झालं, तू इतक्या साड्यांचा पसारा का घालून ठेवलास? तेव्हा आजी म्हणते की अगं अंजली आपल्याकडे ती साडी घेऊन मुलगी आली होती, तुला आठवते का? ती मला आज मंदिरात भेटली होती आणि ती मला म्हटली की आजी अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला, माझा एकाही साडीमध्ये डिफेक्ट नाही म्हणून मला असं वाटलं की परत सर्व साड्या चेक करून पाहावं. तेव्हा अंजली म्हणते की हो ना आजी, अगं आपण तर ह्या साड्या ठेवून घेतल्या आणि विसरूनच गेलो होतो. तेव्हा आजी म्हणते की अगं अंजली मी नीट सगळं काही बघितलं, सर्व साड्या चेक केल्या, फक्त एकच साडी तेवढी फाटलेली आहे, बाकी सर्व साड्या चांगल्या आहेत. आणि हे बघ ना अगं ती फाटकी साडी आता ती अंजलीला दाखवते आणि कोणीतरी मुद्दाम ब्लेडने किंवा कात्री मारल्यासारखी ही साडी फाडलेली आहे. तेव्हा आता अंजली ती साडी चेक करते आणि आजीला म्हणते की हो ना अगं खरंच. त्यानंतर मात्र आता इकडे राजेश हा आपली बॅग वगैरे घेऊन ईश्वरी त्याला आत घेऊन येते, आत्यासमोर उभं करते. आत्या रागानेच विचारते की कोण आहे ते? तेव्हा आता ईशू म्हणते की आत्या हे राकेश जे आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही. तर आत्याला राग येतो. आत्या म्हणते की मग मी काय करू? तेव्हा आता लगेच
लगेच ईश्वरी म्हणते की आत्या अहो आपण त्यांना इथे आपल्या घरात राहायला जागा देऊया, अगं म्हणूनच मी त्यांना इकडे घेऊन आले। तेव्हा आता जयवत्याला राग येतो। जयवत्या म्हणते की ईश्वरी अगं तू पागल झालीस का? अगं मुंबईत कितीतरी लोक असे बेघर आहेत, तू त्यांना असंच माझ्या घरी घेऊन येणार आहे का? तेव्हा आता राकेश मुद्दाम नाटक करत म्हणतो की जाऊन द्या, अहो मी जातो दुसरीकडे। तेव्हा आता इशू त्यांना म्हणते की नाही थांबा थांबा तुम्ही। तेव्हा आता इशू म्हणते की आत्या अगं तू असं काय करतेस, आणि तसंही आपला बाहेरचा कमरा आहे तो तर रिकामाच आहे, आणि तसंही तू तिथे गेस्ट तर ठेवते, तर यांना सुद्धा आपण पेइंग गेस्ट म्हणून तिथे राहण्यासाठी जागा देऊया। तेव्हा आता जयू आत्या रागानेच इशूकडे पाहायला सुरुवात करते आणि नमू तर काही आता बोलत नसते, आणि राकेश तर वाटच पाहून असतो की नक्की आता केव्हा हिची आत्या येथे राहायला मला हो म्हणेल, आणि त्याला आता येथेच इशूच्या रूम जवळ राहायचं असतं रूम मध्ये, आणि आता ईश्वरीला पटायचं असतं, कारण आता इशू ही येथे राहून देणार आणि आत्या तयार होणार हे त्याला माहिती असतं। तेव्हा नमू सुद्धा आता आत्याला आग्रह करते, तर आत्या म्हणते की बरं, आणि राजेशला विचारते की तुम्ही अगोदर कुठे राहत होता? तेव्हा आता राजेश अगदी नम्रतेपणे अगदी नाटक करत म्हणतो की पेइंग गेस्ट म्हणूनच राहत होतो दादरला। जयू ते विचारते की मग ते घर का सोडलं तुम्ही? तेव्हा राजेश म्हणतो की काढलं, पैसे नव्हते माझ्याकडे, 1 महिन्यांचं भाडं थकलं होतं, आणि तेव्हा त्या घर मालकाकडून मगने मला काढून टाकलं। तेव्हा आता जयू आत्या म्हणते की वा बढिया, आणि जेथे पेइंग गेस्ट म्हणून राहायचं आणि तेच आता सांगतात की पैसे नाहीत म्हणून, मग काय ग इशू, मी अशा पैसे नसलेल्या माणसाला किरायदार म्हणून ठेवणार आहे का? आणि हे पग मी काही धर्मशाळा वगैरे नाही येथे बांधून ठेवलेली कुणालाही यायला आणि येथे राहायला। तेव्हा मात्र आता राजेश म्हणतो की नाही इशू मी जातो, परंतु इशू म्हणते की नाही थांबा, असे ते दोघे एकमेकांना खुणवतात। तर इशू आत्याला परत म्हणते की आत्या अगं हे पग, परंतु आत्या आता काही ऐकून घ्यायला तयार नसते। आत्या म्हणते की हे पग इशू अगं तू तर बेवकूफच आहे, पण यांचं काय, हे कसे तुझ्या मागे मागे आले? तेव्हा आत्या आता रागाने राजेशकडे पाहायला सुरुवात करते, परंतु इशूला वाईट वाटत असतं, कारण इशूला आतापर्यंत ह्या राजेशचा स्वभाव माहिती नसतो। तर मित्रांनो आता इशू ही आत्याला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करते, आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये इशू ही रोडने जात असते, आणि तेवढ्यात अर्णवची गाडी समोरून जाते, आणि खड्ड्यामध्ये अगदी घाण पाणी असतं, तर ते अर्णवच्या गाडीने ईश्वरीच्या अंगावर उडतं, तर ती जोरात अशी किंचाळते, आणि जेव्हा अर्णव गाडीतून खाली उतरतो तर इशू रागाने म्हणते की तुम्हीच नक्की तुम्हीच असता की इतकी घाण कामही तुम्हाला जमत असतात, त्यांचा दिवस खराब करण्याचं तुम्हाला जमतं ते पण चांगले। तेव्हा आता अर्णव लगेच रागाने म्हणतो रस्त्यावर चालायची अक्कल नसताना समोरच्याला ब्लेम करणं, आणि हे दुसरं कोण असू शकतं, स्वतःची चूक कबूल करायची तुम्हालाच नसते। तेव्हा आता इशू म्हणते की मी ना माझी चूक कबूल करायची अक्कल मला आहे, तर मी माझी चूक कबूल करते। त्यानंतर मात्र आता इशू ही आपल्या तेथे ऑफिसमध्ये कामाला आलेली असते, तर त्या मुली तिला म्हणतात की लावण्य मॅडमचा आता कॉफीचा टाइम झालेला आहे, तिचा ब्लॅक कॉफीचा टाइम झालेला आहे, जा लवकर तू कॅफे एरियामध्ये। तेव्हा आता इशू धावतच जायला निघते, परंतु तिच्या हातून जो काही पाण्याची ती बॉटल आहे तर ती खाली पूर्णपणे पाणी सांडते, आणि तेव्हा मात्र तेथे समोर आता एक कॉफीचा कप ठेवलेला असतो। अर्णव आता येतो, आणि जे काही खाली पाणी सांडलेले असते त्यावरून आता अर्णवचा पाय घसरतो, आणि तो धपकनी असा खाली पडतो। तेव्हा आता अर्णव इतका रागवतो, आणि येथे पाणी सांडलंच कसं असे रागाने विचारतो। तेव्हा आता लगेच ईश्वरी हातात बॉटल असते, आणि मगाशी माझ्याकडून पाणी सांडलेलं दिसतंय असं ती स्वतःशी म्हणत असते। तेव्हा अर्णव तर इतके आता खूप असा भडकलेला असतो। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।